रेती तस्करांपुढे महसूल यंत्रणा हतबल। नदीपात्रातून अवैध उपसा जोरात, नियम पायदळी। रात्रीच्या अंधारात रेती तस्कर सक्रिय, आर्थिक देवाणघेवाण तर होत नाही ना, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत। सर्वांची नजर वर्धा नदी काठावर असून धर्मापूर, रोहिणी, हिरापूर या 3 घाटातून दररोज रात्री ते पहाटेपर्यंत अवैध रेती तस्करी ट्रॅक्टरद्वारे होत असून संबंधित अधिकारी बघ्याची भूमिका निभावतात। याला कारण म्हणजे आर्थिक देवाणघेवाण तर होत नाही ना, असा प्रश्न जनता करत आहे। रेती तस्करी करण्यासाठी सर्व शासकीय नियम पायदळी तुडवत दररोज रात्री उपसा करत आहेत। त्यामुळे महसूल यंत्रणा हतबल झाली आहे। शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत असल्याचं जनतेत बोललं जात आहे। दररोज रात्रीपासून सकाळपर्यंत रेतीचा मोठ्या प्रमाणात उपसा होतोय। धर्मापूर, रोहिणी, हिरापूर या तिन्ही घाटात वाहनं उभी करून त्यात रेती भरून गुप्त मार्गाने गावांमधून काढले जातात। त्यामुळे नागरिकांची झोपमोड होत असून रस्त्याची वाट लागली आहे। त्यामुळे रेती तस्करांवर महसूल विभागाने कार्यवाही का होत नाही, असं गावकऱ्यांचं मत आहे। या अवैध रेती तस्करी व्यवसायात अडथळा ठरणाऱ्या महसूल विभाग संगनमत करून हा व्यवसाय मोठ्या जोमात सुरू आहे, असं गावातील नागरिकांचं म्हणणं आहे। अवैधपणे होत असलेल्या या रेती तस्करांवर वरदहस्त कुणाचा, असा प्रश्नही नागरिक करत आहेत। एवढंच नाही तर एखाद्या वेळी रेती तस्करांचे ट्रॅक्टर मिळाले नाहीत तर कारवाई न करता स्वार्थापोटी सोडून देण्यात येते, असे प्रकार नेहमी होत असल्याची चर्चा जनतेमध्ये रंगत आहे। अवैध तस्करीवर संबंधित महसूल विभागाकडून कारवाई व्हावी व रेतीची चोरटी वाहतूक थांबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होतीये। ब्युरो रिपोर्टर जितेंद्र खोडवे, नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.